Very good. ठीक आहे. We'll go for the next option. Gandhiji had a lion's share in the achievement of freedom. एखाद्या गोष्टी समजा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजींचा सिंहाचा वाटा होता, है ना, असा त्याचा अर्थ होतो. मग याचा इंग्लिश मध्ये मिनिंग काय म्हणजे अंडरलाईन केलेलं वर्ड आहे आपले लायन्स शेअर. सो द मिनिंग ऑफ लायन्स शेअर इज लायन्स ब्रेवनेस. आता इथे आपल्याला ब्रेवनेसचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ब्रेवनेस? हा, साहसीपणा. मग सिंहाचा साहसीपणा होता का? दुसरं ऑप्शन आहे द ग्रेटेस्ट शेअर, खूप मोठा वाटा. तिसरं आहे गुड शेअर, म्हणजे ठीक आहे मोठ्या प्रमाणात वाटा होता त्यांचा. अँड शेअर लाईक अ लायन, सिंहासारखा वाटा होता. तर काय करेक्ट ऑप्शन असेल? जवळजवळ बघा सगळे ऑप्शन सेम दिसतात. ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 2 तुमचं ऑलरेडी झालंय त्याच्यामध्ये आहे ना. ऑप्शन नंबर 2 द ग्रेटेस्ट शेअर, म्हणजे खूप मोठा वाटा होता त्यांचा. लायन शेअर म्हणजे सगळ्यात मोठा वाटा त्यांचा होता. कुणाचा? गांधीजींचा. ठीक आहे. सेम वे नेक्स्ट, जॉय न्यू नो बाउंड्स when he topped the list of the successful candidate. त्याचा मराठीत अर्थ होतो, ज्यावेळेस तो सक्सेसफुल कॅन्डिडेटच्या लिस्ट मध्ये होता त्याला त्याचे जे आनंद होते, आनंदाला काही सीमा राहिली नाही. न्यू नो बाउंड्स मीन्स सीमा नाही. मग काय इंग्लिश मध्ये कुठलं ऑप्शन होईल? न्यू द बाउंड्स, बिकेम हॅपी, बिकेम व्हेरी हाय, बिकेम लिमिटलेस. ऑप्शन नंबर 4. नो. ऑप्शन नंबर अर्थ काय होती? लिमिटलेसचा अर्थ काय होतो की सॉरी करेक्ट. येस, फोर्थ ऑप्शन करेक्ट ऑप्शन इज बिकेम लिमिटलेस, म्हणजे काही सीमा राहिली नाही त्याच्यासाठी. लिमिटलेस इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट, बाजी प्रभू फॉट टूथ अँड नेल अगेन्स्ट द एनिमी. त्यातले काही ऑप्शन्स हे झालेत. ठीक आहे. याच्यामध्ये ऑप्शन जे आहे, टू फॉट विथ टूथ अँड नेल्स, फॉट विथ वेपन्स, फॉट विथ बायटिंग अँड स्क्रॅचिंग आहे, आणि फाईट विथ ग्रेट ब्रेवरी. काय फाईट विथ ग्रेट ब्रेवरी? दॅट फोर्थ नंबरचा ऑप्शन इथे आहे. 3. हा, ऑप्शन नंबर 3 फाईट विथ ग्रेट ब्रेवरी. आता त्यानंतर आहे अपोजिट अँड सिमिलर मिनिंग वर्ड्स. आता ऑपोजिटच्या जागेवरती कधी कधी हा वर्ड वापरला जातो. काय आहे? अँटोनिम्स. अँटोनिमचा अर्थ काय होतो? अपोजिट, विरुद्धार्थी शब्द. आणि त्याच बरोबर सिमिलर जे आहे, सिमिलरला दुसरा एखादा शब्द वापरला जाऊ शकतो, तो आहे सिनॉनिम्स. याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. कधी कधी काय होते की क्वेश्चन थोडासा फिरून विचारला जातो. अपोजिटच्या जागेवरती अँटोनिम्स हा शब्द वापरला जातो, किंवा सिमिलरच्या जागेवरती सिनॉनिम्स हा शब्द वापरला जातो. हे दोन शब्द आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अपोजिट अँटोनिम्स अँड सिमिलर सिनॉनिम्स. Then, which of the following is the opposite of the word long? Long चा अपोजिट काय आहे? स्मॉल, शॉर्ट, नियर. ऑप्शन नंबर 3. दुसरं कोणाला काही आहे का मध्ये? स्मॉल आणि शॉर्ट मध्ये काय डिफरन्स इन? व्हॉट विल बी द डिफरन्स इन स्मॉल अँड शॉर्ट? किंवा स्मॉल म्हणजे लहान, शॉर्ट म्हणजे आखूड. व्हेरी गुड. स्मॉलचा अपोजिट काय येईल? बिग, है ना. ब्रॉडचा अपोजिट काय येईल? नॅरो. शॉर्टचा अपोजिट लॉंग. आणि नियरचा अपोजिट काय येईल? फार. व्हेरी गुड. ठीक आहे. ते चारही वर्डचे तुम्हाला मिनिंग आणि अपोजिट माहिती आहे. व्हेरी गुड. देन विच लेटर विल यू यूज टू मेक द अपोजिट ऑफ द वर्ड केअरफुल? आता हे केअरफुल जे वर्ड आहे, ऑप्शन नंबर आता याच्यात ऑप्शन नंबर 2 येस, ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. पण केअरफुल जे आहे, केअरफ्री सुद्धा करेक्ट वर्ड आहे. पण त्याचा अर्थ काय होतो? केअरफ्रीचा अर्थ होतो निष्काळजी. केअरलेस इज अ करेक्ट वर्ड. ओके. केअरफ्री पण आहे, पण स्लाइटली थोडासा वेगळा अर्थ होतो. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, केअरलेस. सेम वे चूज द सिमिलर मिनिंग. आता इथे सिमिलर मिनिंग आहे. सिमिलरला मी मग समानार्थी किंवा सिनॉनिम्स.
Choose the similar meaning word for the word loyal. तर लॉयल म्हणजे Faithful. लॉयल म्हणजे लॉयल म्हणजे एखाद्या गोष्टीप्रती प्रामाणिक असलेला किंवा त्याला आपण फेथफुल पण म्हणतो. फेथफुल म्हणू शकतो. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 फेथफुल. कुणाची तरी एका ठिकाणी 2 माईक चालू आहेत, आवाज इको करतोय त्याच्यामुळे. ठीक. एका ठिकाणी एकच माईक ठेवा चालू म्हणजे आवाज इको होणार नाही. व्हेरी गुड. कोणीतरी केलं बंद. ओके. फाइंड द अपोजिट ऑफ द वर्ड बोरिंग. बोरिंग या शब्दाचा अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द. डल, इंटरेस्टिंग, ब्राइट, इंटरेस्टलेस. पर्याय तिसरा पर्याय इंटरेस्टिंग. डल, डलचा अर्थ काय होतो? तिसरा पर्याय डल पहिला जो शब्द येते डल, डलचा अर्थ कुणाला सांगता येईल? डल म्हणजे ते नीरस आहे. हा, डल म्हणजे मठ्ठ किंवा नीरस एखादी वस्तू आहे ना. टुडे इज अ डल डे. नीरस अशी वस्तू आहे, नीरस असा दिवस आहे, त्याला डल म्हणतो आपण. ब्राईट म्हणजे एकदम लख प्रकाश ब्राईट म्हणतो. तर बोरिंग ही मनाची स्थिती आहे. इट इज अ बोरिंग जॉब, इट इज अ इंटरेस्टिंग जॉब. लेझी म्हणजे आळशी. आळशी. आता विरुद्ध बुझी. हा. सो इथे करेक्ट ऑप्शन काय? ऑप्शन नंबर 3 इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग. Okay. So we'll go to the next slide. Again, which of the following words has the same meaning of the word dawn? आता इथे आपल्याला डॉनचा अर्थ माहित पाहिजे. डॉन म्हणजे काय? ते पिक्चर मधला डॉन असतो का? पहाट. पहाट. हा, डॉन म्हणजे पहाट. बरोबर. आता ह्या डॉन जे आहे, डॉन म्हणजे पहाट. आता पहाटला सेम मिनिंग किंवा त्याच्या समांतर वर्ड कुठल्या याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 2 मॉर्निंग. ऑप्शन नंबर 1 मॉर्निंग. ऑप्शन नंबर 2 मॉर्निंग. व्हेरी गुड. पहाट आणि इव्हनिंग हे काय एकमेकांच्या विरुद्ध आहेत. दुपार पण त्याच्या समांतर शब्द नाही होत. इथे डाऊन जो शब्द आहे, डाऊन म्हणजे खाली, तर मग ऑप्शन काय राहिला आपल्याकडे? मॉर्निंग. डाऊन म्हणजे मॉर्निंग. सो ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन, राईट? मॉर्निंग. देन विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट? आता इथे बघा क्वेश्चन त्यांनी काय केलं, त्यांनी नॉट दिलंय. काही काही जर आपण फक्त शेवटचा वर्ड वाचला अपोजिट, so that will cause a problem. Appear, disappear. Correct in happy, glad. Option number 4. Option number, कारण हे दोघं जे आहे समांतर आहे. ग्लॅड सिमिलर मिनिंग वर्ड्स आहे. बरोबर. त्यामुळे इट इज नॉट अपोजिट. म्हणजे ऑप्शन नंबर 4. Yes, sir. Choose the correct opposite for the underlined word. The word is there, one word is underlined. It was a dangerous place. Now what is the opposite of dangerous? Risky, fearful, wild, safe. There are 4 options. Sir, safe. Remote. Option safe. It was a dangerous game. It was a safe game. So opposite of dangerous is safe. Okay. The next one, which word is similar in the meaning to the word remote? आता इथे रिमोट, आपला जो टीव्हीचा रिमोट असतो, हा रिमोट कशासाठी वापरतो आपण? दुरून वापरण्यासाठी की टीव्हीच्या जवळ जाऊन काम करण्यासाठी? आहे ना, फार अवे. रिमोट मीन्स इट इज फार अवे, दूर. Far away. Answer number 3. माय स्कूल इज इन द रिमोट प्लेस. माझी शाळा दूरच्या ठिकाणी, फार अवे प्लेस मध्ये आहे. रिमोटचा अर्थ फार. सो ऑप्शन नंबर 3. चांगला अभ्यास झालाय तुमचा. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग अपोजिट पेअर इज नॉट करेक्ट? अगेन बघा, नॉट शब्द वापरल्यामुळे काय होतं, कधी कधी घाईघाईत आपण वाचतो, उत्तर सगळे येत असतात आपल्याला, पण गडबड होते. सो क्वेश्चन थोडस व्यवस्थित वाचायचं. विच ऑफ द फॉलोइंग अपोजिट पेअर इज नॉट करेक्ट? किंवा त्यालाच ऑप्शन 2018 मध्ये विचारला गेला प्रश्न, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऑड पेअर. ऑड माहिती आहे आपल्याला, आपण मॅथ्स मध्ये बघतो ऑड नंबर, इव्हन नंबर. ऑड म्हणजे जे सारखे नाहीयेत असे.
ओके. सो वाईल्ड, टेम, आता इथे पण अर्थ माहित असणे गरजेचं. गॅदर, डिस्पर्स, ॲस्टॉनिश, सरप्राईज, ॲग्री, डिसॲग्री. आता हे जर बघितलं आपण, वाईल्ड आणि टेम हे काय आहे, अपोजिट वर्ड्स आहेत. गॅदर आणि डिस्पर्स हे सुद्धा अपोजिट वर्ड्स आहेत. ॲग्री आणि डिसॲग्री हे सुद्धा अपोजिट वर्ड्स आहेत. मग राहिलं ॲस्टॉनिश आणि सरप्राईज. आता इथे बघा, ॲस्टॉनिश या शब्दाचा अर्थ आपल्याला बऱ्याच जणांना माहित नसतो. मग काय करायचं, जे माहित असलेले शब्द आहेत आपल्याला त्यांचं ऑप्शन एकदा ट्राय करून बघायचं. आणि जर सपोज शेवटचा ऑप्शन जो आहे दॅट इज ॲस्टॉनिश अँड सरप्राईज. That is correct. Then next, choose the two correct options for underlined word from the given alternative. 2024 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. आता म्हणजे रिसेंटली फेब्रुवारी 2024 मध्ये जेव्हा स्कॉलरशिप एक्झाम झाली, मागच्या वर्षी विचारलेला क्वेश्चन. काय करायचं आपल्याला, चूज द टू करेक्ट ऑप्शन्स फॉर द अंडरलाइंड वर्ड. दिस इयर देर इज अ ग्रेट लॉस फॉर इंडिया दॅट पॉप्युलर सिंगर लता मंगेशकर पास्ट अवे. लता मंगेशकर ऑप्शन नंबर 1 झाल्यामुळे भारताला मोठा लॉस झाला. मग इथे वर्ड आहे पॉप्युलर. तर या पॉप्युलर साठी दोन वर्ड पाहिजे आपल्याला. कोणते कोणते? पॉप्युलर म्हणजे काय? फेमस अँड फेमस, व्हेरी गुड. नॉट नोनचा अर्थ काय होतो, कुणाला माहित नाही असं. लता मंगेशकर सगळ्यांना माहित होतं म्हणून ऑप्शन नंबर 1 आहे. व्हेरी वेल नोन. ऑप्शन नंबर 1 and 4. ऑप्शन्स जे आहे सारखे आपल्याला भेटले त्याच्या Option number 1 and 4. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 1 and 4. Here option number 2 not known is incorrect and option number 3 strong is also incorrect. So the meaning of word popular is famous or very well known. सगळ्यांना माहित असलेले, प्रसिद्ध असलेले असे जे आहेत पॉप्युलर. ओके. सो रिसेंटली मागच्या वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट, चूज द अपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड. आता इथे काय झालं, दोन वर्ड दिलेत आणि आपल्याला त्याचे दोन अपोजिट वर्ड्स फाइंड करायचे आहेत. हर्क्युलिस वॉज ब्रेव्ह अँड स्ट्रॉंग बट हिज एनिमी वॉज डॅश अँड डॅश. काय येईल मग? ब्रेव्हचे अपोजिट वर्ड, ब्रेव्ह आणि स्ट्रॉंगचे. ऑप्शन नंबर 2. वीक अँड डेडली अँड डिफिकल्ट होईल का? नाही. ऑप्शन नंबर 3. नाही. Option number 3. Timid and weak. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन काय राहिला आपल्याकडे? टिमिड अँड वीक. वीक म्हणजे कमजोर, अपोजिट ऑफ स्ट्रॉंग. आणि टिमिड म्हणजे भित्रा किंवा अपोजिट ऑफ ब्रेव्ह. So the correct option is option number 3. Then the question, this question was asked in 2019. Same way the next question was asked in 2017. 4 pairs are given. Which pair is not, again, which pair is not the pair of opposite words? ऑप्शन नंबर 4. Option number 4. Option number 4. प्रेज अँड ऍडमायर दोन्हींचा अर्थ होतो तारीफ करणे, एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करणे, तारीफ करणे. प्रेज अँड ऍडमायर. सो ऑप्शन नंबर 4. व्हेरी गुड. अदर ऑल आर 1, 2, 3 आर द पेयर्स which are having opposite words. Then choose 2 correct alternatives from the following. Now again this was asked in 2020. 2020 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा. काय आहे? डायनोसर्स वर रेप्टाइल्स. रेप्टाइलचा अर्थ माहिती सगळ्यांना? नाही सर. रेप्टाइल म्हणजे सरपटणारे प्राणी आपण जे म्हणतो. सरपटणारे अंडे देणारे प्राणी, जसं साप आहे किंवा आपल्या घरातले जे पाणी वगैरे आहे. क्रोकोडाईल. हा, क्रोकोडाईल, याला आपण रेप्टाइल्स म्हणतो. ठीक आहे. सो डायनोसर्स वर रेप्टाइल्स. देयर वर मेनी डिफरंट टाइप ऑफ डायनोसर्स. ऑल डायनोसर्स डिड नॉट लुक. मग काय आहे? सगळे डायनोसर डिड नॉट लुक. मग काय ऑप्शन? सिमिलर. सगळे डायनोसर एकमेकांसारखे दिसत नव्हते. आता एक ऑप्शन सिमिलर, पण आपल्याला किती पाहिजे? वी हॅव टू सिलेक्ट 2 करेक्ट ऑप्शन्स. अलाइक सर. अलाइक. नंबर 4. ऑप्शन नंबर 4. सिमिलर अँड अलाइक. Very good. Going to the next topic.
आता आहे प्रिफिक्सेस. प्रिफिक्सेसचा अर्थ होतो एखाद्या शब्दाच्या आधी ज्या बिफोर, वेन वी ऍड बिफोर द वर्ड, तो होतो प्रिफिक्स. आणि एखाद्या शब्दाच्या नंतर, वेन वी ऍड द वर्ड आफ्टर द वर्ड, दॅट इज कॉल्ड एज सफिक्स. सो प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. Which of the following word will have suffix meant? Meant हे जे सफिक्स आहे कोणत्या शब्दानंतर येऊ शकतं? डिसाइड, एन्जॉय, अटेंड, करेक्ट. एन्जॉयमेंट. ऑप्शन नंबर Very good. 2. ऑप्शन Enjoyment. एन्जॉयमेंट. एन्जॉयमेंट घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. डिसाइडमेंट, अटेंडमेंट, करेक्टमेंट ऐकायलाच वेगळे वाटतात शब्द. एन्जॉयमेंट. ऑप्शन नंबर 2. Which of the following words will become an adjective by adding the suffix al? Al जर suffix add केलं तर कुठला adjective होईल? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 additional है ना. बाकीचे शब्द बघा, confidential, needational, handational असे वर्ड नाहीये है ना, तर हे वर्ड्सच नाही होत आहे. ऑप्शन इज 1. 4th, what suffix will you add to the word kind to make it a noun? काइंड या शब्दाला कोणतं सफिक्स ऍड केलं तर त्याचं नाउन होईल? काइंडमेंट म्हणतो का आपण? काइंडनेस आणि काइंडफुल हे 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे. काइंडफुल, तर त्यातलं कुठलं यूज केलं तर नाउन होईल? हा, काइंडफुल जर ऍड केलं आपण तर ते ऍडजेक्टिव्ह होईल त्याचं. ही इज व्हेरी काइंडफुल. काइंडफुल काय आहे? काइंडफुल इज अ दयालू. ऍडजेक्टिव्ह. हा, मग ऑप्शन काय आपल्याकडे? ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन. कारण हे जे आहे हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह. येस. आता दोन्ही ऑप्शन काइंडनेस आणि काइंडफुल दोन्ही शब्द आहेत, पण दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहे शब्दांचे. इट्स अ डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच. वन इज नाउन, वन इज ऍडजेक्टिव्ह. देन 5th one. There are options are not there, so we'll go to the skip this slide and go to the next slide. Which of the following words is with a prefix? Prefix असलेलं word कुठलं आहे? Prefix म्हणजे added before the word. Introduce, unable, immediate, under, unable, Option number 4. Under. option number Sir, option number 4. Option number 4, No, sir. it Unable. is- Under ला unable ला लागेल. option 2. Option इथे काय आहे? number 2. Where we are having two able, words. आपल्याकडे unable. un नावाचं प्रिफिक्स आहे, able. आपण अन जरी नाही भेटलं, फक्त एबल नावाचं ऑप्शन Able, म्हणजे किंवा unable. एकच शब्दाचा पूर्ण अर्थ होतो. अंडर जर अन काढून टाकलं तर डेअरचा शब्द काही या शब्दाचा काही अर्थ लागतो का आपल्याला? एबल मीन्स सक्षम. जे ऑप्शन नंबर 4 म्हणतायत, जर त्याच्या पुढचा अन काढून टाकला आपण तर डीआर जो शब्द राहतो याचा असा विशिष्ट काही अर्थ लागत नाही. सो करेक्ट ऑप्शन इज अनेबल. है ना. एबल शब्द आपण जर फक्त सेपरेट एबल शब्द बघितला तर एबल शब्दाचा अर्थ आहे ना एखाद्या गोष्टीसाठी सक्षम जो आहे एबल आहे. सो दॅट एबल इज अ करेक्ट. अनेबल इज अपोजिट ऑफ एबल. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 2. त्याच प्रकारचा पुढचा शब्द आहे सिलेक्ट द वर्ड विदाउट सफिक्स. ज्या वर्डला सफिक्स नाहीये. ऑप्शन आता नंबर इथे ग्रीडी, हॅपी. Option number डर्टी, Happy. हॅपी, हेरी. Option number 3. हा का? कारण वाय जर काढून टाकला शब्द राहतो ग्रीड. ग्रीड हा प्रॉपर अर्थाचा शब्द आहे. डर्टी मधला वाय काढून टाकला तर डर्ट. डर्ट इज अ मिनिंगफुल वर्ड. हेरी वाय काढून टाकला तर हेअर इज अ प्रॉपर मिनिंगफुल वर्ड. पण हॅपी मधला वाय जर काढला HAAP हॅप त्याचा काही अर्थ लागत नाही. म्हणजे हा असा वर्ड आहे जो इट इज फॉर्म्ड विदाउट सफिक्स. करेक्ट ऑप्शन इज हॅपी. Then choose the word that does not end with the suffix. परत competition, relation, nation, preparation. national, Correct Option number 3. nation. nation, Nation. Option number Correct 3. option is Nation. nation. nation, Option number 3. Option number 3. Now Three. find the odd word from the set of word given below. Bad, better, worst, worse.
वन सील सर. ऑप्शन नंबर सर 3. ऑप्शन नंबर Four. 3 Option number three. बॅड वर्स आणि वर्स्ट एक डिग्री नंबर सर त्याच्या. नंबर 3. ऑप्शन नंबर 2 सर बॅड वर्स बॅड सर. ऑप्शन नंबर बॅड 1. वर्स वर्स हे काय डिग्री Degree आहे, आहे, डिग्री ऑफ sir. कम्पॅरिझन आहे. बॅड वर्स बेटर वर्स नाही आहे सर. यातलं हा जो शब्द आहे बेटर वेगळं आहे. डिग्री आहे. बसत नाही. हा बॅड वर्स वर्स्ट हे काय झाल्या डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन डिग्री झाल्या. आहेत. सो ऑड वर्ड इज बेटर. मी सांगितलं. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला नेक्स्ट. Which of the following words does not begin with the prefix dis? Dis हे प्रिफिक्स लावून कुठलं शब्दाचा अपोजिट वर्ड होऊ शकत नाही. मग इथे काय होतं? डिसलाइक येस होऊ शकतं. येस. डिसओबिडियंट होऊ शकतं. हो. डिसऑनेस्ट होऊ शकतं. पण हो. नाही होऊ शकत सर. ऑप्शन नंबर 4 नाही होऊ शकत. म्हणजे करेक्ट ऑप्शन इज fourth option. Very good. Then which of the following words does not end with the suffix full? है ना? Skillful शब्द होतो. Skillful शब्द होतो. Useful शब्द होतो. Worthful हा शब्द होत नाही. म्हणजे करेक्ट ऑप्शन इज फोर्थ. Okay. Next, which of the following words is without the prefix? पूर्ण शब्द होत नाही. हा वर्थफुल याचा शब्दाचा अर्थ लागत नाही म्हणून ऑप्शन इज फोर्थ. ऑप्शन इज फोर्थ. वर जो वर्ड आहे त्याला सफिक्स फुल ऍड होत नाही. सो नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज विदाउट प्रिफिक्स? अगेन इनविजिबल, इनफॉर्मल, इंटरेस्ट, इनह्युमन. ऑप्शन नंबर 2 कारण याच्यातला इन काढून टाकला विजिबल ऑप्शन आपल्याला मिनिंगफुल वर्ड भेटतो. इन काढून टाकला तर फॉर्मल करेक्ट वर्ड भेटतो. इथला इन काढून टाकला तर ह्युमन करेक्ट वर्ड भेटतो. पण इथला इन काढला आपण तर ट्रेस्ट हा करेक्ट वर्ड राहत नाही. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस. ओके. कंटेक्स्चुअल मिनिंगचे बघा आता काही उदाहरणं दिली आणखी त्याच्यामध्ये. आता ही कंटेक्स्चुअल त्याला आपण मागे बघितलं होतं है ना. आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं सगळ्यांनी. काही कंटेक्स्चुअल मिनिंग आहे जे तुमच्या बुक मध्ये दिलेलं नाहीये पण प्रॅक्टिस साठी दिले मी तुम्हाला. दिसतायत का सगळ्यांना? याचं काय होईल? हे जे आहे याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. काढलाय का स्क्रीनशॉट त्याचा? दिसत नाही. हो सर काढलाय. सर आता होमोफोन दिसत नाही. सर आता होमोफोन सुरू करा. सर ते दिसत नाही. ओके आता दिसते का स्क्रीन? याचा फक्त स्क्रीनशॉट घ्या. नंतर स्क्रीनशॉट घ्यायचा. सर स्क्रीन तुम्हाला त्याच पद्धतीने काही अँटोनिम्स दिलेत मी तुमच्यासाठी. सर स्क्रीन दिसत नाही. फक्त हे दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही. सर दिसत नाही स्क्रीन. दिसत नाही. हो सर मलाच नाही दिसत. हो सर. तर तुम्ही एखाद्या टॉपिक काय घेताय? तर व्हिडिओ चालू करा. एक मिनिट. तर तुम्ही एका दिवसात एवढे टॉपिक काय घेताय? दिसत नाहीये. एक मिनिट. जॉइन दिसत नाहीये. व्हिडिओ चालू करा ना. प्रमोद सार्थक एकच मिनिट. दिसाय का तुला? होल्ड करा रे. तुम्ही दम घेत नाही. खूप घाई असते तुम्हाला. आता दिसतंय का? दिसलं सर आता स्क्रीन. हो हो दिसतंय. ओके ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या फक्त. आता हे तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी वर्ड दिलेत. ठीक आहे. आता याच्यावर डिस्कस नाही करणार आपण. पुढे चालतो. याचा घेऊन टाका स्क्रीनशॉट. सर आता होमवर्क टाका. टाइम थोडा आहे.
टाइम थोडा आहे आता. डिस्कस आपण हे एक्स्ट्रा आहे, आपण हे डिस्कस नाही करणार, आपण पुढे चालतोय आता. सर घ्या पुढे आता हे काढला. हा पण काढला सर. ठीक आहे. सेम वे. हा, आणखीन काय अँटोनिम्स आहेत याचा पण स्क्रीनशॉट घ्यायचा. काढलाय काढला? घेतलं सर, घ्या पुढे. काढलाय सर. ओके. आता सफिक्स आणि प्रिफिक्सचा एक शेअर करतोय. सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस याचाही स्क्रीनशॉट घ्यायचा. हे तुम्हाला नंतर बघा अँटी शब्द वापरून कोणते कोणते सफिक्सेस प्रिफिक्सेस आहेत. काढलाय सर. ओके, आणखी काय घ्या. काढलाय सर एक मिनिट मागलं दाखवा ना सर. मागलं दाखवा ना एकच सर. एक मिनिट मागणं दाखवा. हा, घेतलं प्रिफिक्सेस. सर, मागे थांबा, घेतलं. करा एकच स्क्रीनशॉट मिनिट. पटकन. चला पुढच्या आणखी 4 हा सर, टॉपिक घ्या पुढे आता. काढला सर. काढला सर. ओके, घ्या पटकन स्क्रीनशॉट. घेतला सर. किती काढला सर. घेतला सर. याचं पण घ्या. हे बघ इथे काय सफिक्सेस आहेत. व्हेरी गुड. घेतला सर. हे बघ सफिक्सेस आहेत. ज्याचं राहिलं त्यांनी पटकन घ्या स्क्रीनशॉट. घेतला. ओके, व्हेरी गुड. घेतला सर. आता जो आहे होमोफोन्स है ना. होमोफोन्स आर द वर्ड्स विथ द सेम प्रोनाउन्सिएशन बट डिफरंट स्पेलिंग्स अँड डिफरंट मिनिंग. असे शब्द ज्यांचं प्रोनाउन्सिएशन सेम येतं पण डिफरंट वेगवेगळे स्पेलिंग्स आहेत, वेगळा अर्थ आहे, असे जे वर्ड्स आहेत तर आपण म्हणतो होमोफोन्स. सो विल गो विथ द ऑप्शन्स. ही इज टू टायर्ड टू वर्क. आता इथं या टूच्या जागेवरती काय येईल. आता इथे TWO2 आहे. त्याचा अर्थ होतो 2. हे 2 आहे. होतो सर. ऑप्शन 2 बरोबर. पुढचं जे 2 आहे या 2चा काय अर्थ होतो. इथे 4 नंबरचा ऑप्शन जे येते आय वॉन्ट टू गो टू मुंबई. तो तिथे तो 2 वापरला जातो. हा जो 2 तो आहे हे काय तुमच्या पायाची टाच जे असते त्याला म्हणतो आपण तो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे वी शॅल रीच देअर. इथे अंडरलाईन इथे वर्ड ऍड करतो आपल्या. वी शॅल रीच देअर बाय 6 in the evening. पण कोणता बाय येईल इथं. BYE बाय येईल, BY बाय, BYE बाय की BI बाय. नंबर 2 सर. ऑप्शन नंबर 2. ऑल्सो नंबर 2. कारण हे पहिलं जे आहे BY बाय म्हणजे खरीदणे, विकत घेणे. 3 नंबरचं जे आहे ते टाटा बाय बाय. आणि हे जे आहे हे आपण कुठे वापरतो बायसिकल वगैरे तिथे बायनरी अशा ठिकाणी BI वापरतो. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. देन इथे अंडरलाईन आहे कम हिअर ही ऑर्डर्ड हिज सर्वंट. आता इथे कोणता हिअर येईल. HEARH. हा, ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर तर ते हेअर शब्द नाही दिसत आम्हाला. कम हेअर मधला हेअर. ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्टचा अर्थ होतो ऐकणे. ऑप्शन 3 ऑप्शन नंबर फर्स्ट HEAR. हेअर म्हणजे ससा. ऑप्शन दिसतं. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना. कुणाकुणा दिसत नाही स्क्रीन. दिसते बरोबर. दिसते ना. ओके. दिसते. इथे बघा तुम्ही पहिलं ऑप्शन त्याच्यामध्ये H काढून जर टाकला तर काय वर्ड राहतो EAR. इयरचा काम काय ऐकणं आहे ना. मग हिअर म्हणजे ऐकणे. हे जे हेअर आहे हा हेअर म्हणजे ससा. हो सर. हे हायर म्हणजे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर A dash was set up on the hill to see the wonderful potato. A fair was set up. आता फेअर मध्ये FARE फेअर, FAIR फेअर, FIER फेअर आणि हे जे आहे FIRE फायर म्हणजे आग. सर 2 नंबर हा 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. हे फेअर म्हणजे गोरा. जत्रा. पहिलं जे फेअर आहे अर्थ होतं गोरा. हे फायर हे आहे याचं पण आता भाडे होतो. इथं ऑप्शन नंबर 2 जत्रा. जत्रा. त्यानंतर सिलेक्ट द करेक्ट होमोफोन्स फॉर द गिव्हन वर्ड्स. PIECE पीस. पीस साठी करेक्ट होमोफोन काय. PICE, PIS, EIESE. सर ऑप्शन नंबर 2 पीस म्हणजे तो ऑप्शन नंबर 2 शांती. ऑप्शन नंबर 2 शांती. आणि पहिला जो पीस आहे याचा अर्थ काय होतो तुकडा. तुकडे.
त्यानंतर प्रे. तुकडे. प्रेचा काय येईल? होमोफोन. ऑप्शन नंबर 3 प्रे. प्रार्थना. ऑप्शन नंबर 3 प्रे म्हणजे प्रार्थना, आणि हा वरचा जो प्रे आहे याचा अर्थ होतो शिकार. 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 प्रेयर म्हणजे प्रार्थना. सेम वे हायर याचं काय येईल? वन. नाही. ऑप्शन येतं तिसरं हायर. हायरचा अर्थ होतो वारस. आपण एखाद्याला वारस लावतो ना, किंवा राजाला किंवा प्रॉपर्टीला वारस, त्याचा अर्थ होतो हायर. IER हायर. 1 नंबर. सर सेम वे तिसरं जे आहे देअर. देअरला काही ऑप्शन नंबर 3 सर. ऑप्शन नंबर इज करेक्ट. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 4. आपण काय करूया, आणखी 15-20 मिनिटात हे टॉपिक संपूया. एक 15-20 मिनिटात लेफ्ट नका होऊ, फक्त बरेच जण लेफ्ट होत आहेत. ओके सर. ओके सर. याचा स्क्रीनशॉट घ्या. होमोफोन्स बरेचसे होमोफोन्स आहेत, स्क्रीनशॉट घ्या. घेतला सर. एकच नंतर घेतला. चला पुढे. टॉपिक आहे फ्रेजेस. फ्रेजेस अर्थ काय होतं? ग्रुप ऑफ मिनिंगफुल वर्ड्स. अर्थपूर्ण शब्दांचा संग्रह म्हणजे फ्रेजेस. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. Alonska completely forgot dash her little brother. To look for, to look at, to look after, to look over. To look for म्हणजे शोधणे. Look at म्हणजे त्याच्याकडे बघणे. Look over म्हणजे वरून वरून बघणे. ते इथे काय राहतं करेक्ट ऑप्शन? टू लुक आफ्टर. ऑप्शन नंबर 3. या ऑप्शन नंबर 3 टू लुक आफ्टर. Next, choose the two correct alternatives from the following options, which mean the underlying part of the word. है ना, underlining part त्याचे दोन सारखे ऑप्शन्स काय येतील? Mansukh could not walk fast, but he found a long thick rope out of his luggage. The ill feeling vanished in flash. In flash म्हणजे क्षणार्धात गायब जाणे, है ना. मग त्याचं काय येतं? इन सम सेकंड्स. आणि दुसरं ऑप्शन, दोन ऑप्शन आता 2017 मध्ये आलेत. आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह पाहिजे याचे. सो फर्स्ट ऑप्शन इज 1 इन सम सेकंड्स अँड सेकंड ऑप्शन इज ॲट वन्स. सर तेच येईल का? ॲट वन्स. दोन ऑप्शन इन सम सेकंड अँड ॲट वन्स. आपल्याला दोन ऑप्शन पाहिजे. तर ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 आर द करेक्ट ऑप्शन्स. आफ्टर सम टाइम अँड विथ लाइटनिंग हे ऑप्शन्स नाहीये. Then next 2019 मध्ये आजचा क्वेश्चन. He dashed to see one correct alternative man lying helpless by the side of the road. एक आजारी माणूस रस्त्याच्या कडेला बघून त्याला कसं वाटलं? He will move, was moved, can move. I think means Option number 2. Option number 2. He was moved to see the ill man lying helpless by the side of the road. Second option was moved. Okay, 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन. We'll go to the next question. Slide. Writing one word substitute for the clue provided. एखादा क्लू दिलेला राहील आणि त्याच्यासाठी एक सिंगल वर्ड लिहायचा आहे. The slide is not looking proper. क्वेश्चन हाफ दिसतोय इथे. चूज द वर्ड अंडरलाइन वेअर द पर्सन्स. ओके, थोडंफार आपण समजून मी वाचतो त्याच्यामध्ये. अ पर्सन हू सेल्स मेडिसिन. है ना, पर्सन मेडिसिन विकणारा कोण आहे? डॉक्टर विकतो मेडिसिन, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, केमिस्ट की शॉपकीपर? डॉक्टर. नंबर डॉक्टर मेडिसिन विकतो. डॉक्टर फक्त मेडिसिन लिहून देतो आपल्याला. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला आपण MR म्हणतो. MR काय करतो? मेडिकल मध्ये गोळ्या पोच करतो. शॉपकीपर म्हणजे दुकानदार. मेडिकल वाल्याला आपण काय म्हणतो? केमिस्ट. ऑप्शन नंबर 3 केमिस्ट. केमिस्ट इज द पर्सन हू सेल्स मेडिसिन.
त्यातले ऑप्शन्स काही कट झाले, स्लाइड थोडीशी प्रॉपर झालेली नाहीये ते. या द पर्सन, मी वाचतो ते. वन वर्ड फॉर द वर्ड्स नॉट लाईकली टू हॅपन. इथे काय नॉट लाईकली टू हॅपन, एखादी गोष्ट होऊ शकत, नॉट लाईकली टू हॅपन. 4 नंबर ऑप्शन ऑप्शन 4 आहे, जाऊ द्या, इथे 3rd नंबरला ऑप्शन आहे आपल्याकडे अनेबल. 3 येईल ना. सॉरी, अनलाईक सर 4 नंबरला अनलाईक आहे. 4 नंबर काय अनलाईक आहे का? हो. नॉट लाईकली टू हॅपन इज इम्पॉसिबल. Then a word for a person having the, कोणाकडे हे पुस्तक आहे? काहीतरी प्रॉब्लेम येतो स्लाइड्स मध्ये. कोणतं आहे? 8वी स्कॉलरशिप. ठीक आहे, जवळजवळ आपल्या सगळ्या स्लाइड्स पूर्ण पेज झाल्या नंबर आहेत. किती मध्ये आहे? याच्या व्यतिरिक्त टाइम पण बरंच झालाय. जर कुणाला आजचे जे टॉपिक्स होते याच्यामध्ये काही डाऊट्स असतील किंवा काही हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही डिस्कस करू शकता. आपण मग एक एक करून डिस्कस करूया. ज्यांना डाऊट नसेल त्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल, ज्यांना डाऊट आहे त्यांनी थांबा, आपण डिस्कस करूया. सर हे तुम्ही तुम्ही एका आता दिवसात टॉपिक का घेतले? काय म्हणते? सर तुम्ही एका दिवसात एवढे टॉपिक्स का घेतले? ऍक्च्युली आपण 2 टॉपिक म्हणजे काल 4 टॉपिक आणि आज 4 टॉपिक घेणार होतो, पण काल टेक्निकल इश्यूज मुळे आपल्याला स्लाइड शेअर करता नाही आले, त्यामुळे काल मीटिंग घेऊ शकलो नाही आपण. मग आजचे जे आहेत, आपण कालचे आणि आजचे दोन्ही टॉपिक आपण थोडेसे फास्ट फॉरवर्ड मध्ये आज रिवाइज केलेत. सर माझी पीडीएफ पाठवा ना ग्रुपवर. सर ही पीडीएफ प्लीज पाठवा ना. ठीक आहे, मी शेअर करायला सांगतो, ग्रुपवर शेअर करायला सांगतो ही पीडीएफ मी. तुमच्या नवीन ग्रुपवर 8th क्लासच्या नवीन ग्रुप ठीक, सांगतो मी ग्रुपवर शेअर करायला सांगतो. नवीन ग्रुपवरती ही जी पीपीटी आहे आपली ही शेअर करायला सांगतो. ठीक. प्रत्येक वेळेस होतं पण येतच नाही. काय होतंय? ठीक आहे, आणखी कोणाला काही डाऊट असेल? नो सर. सर एकच मिनिट, होमोफोन्सचा स्क्रीनशॉट काढायचा राहिला होता, 1 मिनिट दाखवा ना सर. होमोफोन्स ना? हो सर. ठीक आहे. हो सर, थँक्यू सर. ओके. सर कोणत्या पुस्तकातून प्रश्न घेतले होते? हे जे आपलं नवनीतचं पुस्तक आहे ना, त्यातूनच क्वेश्चन्स घेतलेले होते आणि काही क्वेश्चन्स मी सर्च केले होते नेट वरती, जे मागील 2-3 वर्षाच्या क्वेश्चन पेपर्स मध्ये आहेत ना, त्यातून काही क्वेश्चन्स घेतले होते. हो, तुम्ही नेटवर जर सर्च केलं तर मागील 2-3 वर्षाचे क्वेश्चन पेपर भेटतील, त्यातून दोन थोडी प्रॅक्टिस करा म्हणजे आणखी चांगला सराव होईल. फक्त पुस्तकावर अवलंबून न राहता जे मागचे 2-3 वर्षाचे क्वेश्चन पेपर आहेत त्यातून पण तुम्हाला चांगली आयडिया येऊन जाईल. हो सर. सर उद्या कोणत्या विषयाचा क्लास आहे? उद्या एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण कदाचित इंग्लिशचाच राहील उद्या. पण पुढचे जे टॉपिक आहे तुमचे क्रॉसवर्ड पझल वगैरे त्याच्यावरती टॉपिक राहील. हो हो चालेल. ओके सर. सर उद्या इंग्लिशचा क्लास आहे का? क्लास संपला का? उद्या आकल आहे. सर उद्या इंग्लिश आहे का बुद्धिमत्ता? उद्या कदाचित इंग्लिशचाच असेल बेटा, मी कन्फर्म करावं लागेल त्याच्यामध्ये. इंग्लिशच असेल कदाचित. बरं. बरं. सर आता हो का मी लेफ्ट? येस, थँक्यू फॉर अटेंडिंग. थँक्यू सर. थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट. गुड नाईट.